नमस्कार, यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील स्थानिक चांदूर रेल्वे शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या संताबाई यादव नगर येथील रहिवासी सौ साधना विनोद निहाटकर वय वर्ष 55 या महिलेने अज्ञात चोरट्याविरोधात चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे। मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12:30 ते 3च्या दरम्यान तक्रारकर्त्या महिला सौ साधना निहाटकर या घरालगत असलेल्या गजानन महाराज मंदिरात भजनासाठी गेल्या असता घरी परत आल्यावर घराचा मुख्य दरवाजाची पितळी कोंडा तोडून घराच्या आत अज्ञात चोरट्याने प्रवेश करून कपाटातील जुने चांदीचा छल्ला तसेच अन्य चांदीचे साहित्य अंदाजे 1 नग, तोरड्या, चांदीच्या वाट्या, 500 ग्रॅम, 50,000 रुपये रोख असे एकूण 60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे निदर्शनात आले। सदर घटनेची तक्रार संबंधित महिलेने पोलिसात दिली आहे। संताबाई यादव नगरच्या नजीकच्या परिसरात 1 महिन्याआधी सुद्धा अशीच चोरीची घटना घडल्याची नोंद आहे। अशा चोरीचे प्रमाण परिसरात दिवसाढवळ्या दिवसेंदिवस वाढत आहे। त्यामुळे अशा चोरीच्या घटनेचा छडा लावणे हे पोलीस समोरील आव्हान आहे। सदर तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी गुन्हा तपासात घेऊन अज्ञात चोरट्याविरोधात कलम 331, 3, 305 भारतीय न्याय संहितानुसार गुन्ह्याची नोंद केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, यम्मी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। जन्माचे इथे कार्यक्रम सुरू होता। तिथे मी 12:30ला गेली असता तिथे गायत्री मंत्राचं यज्ञ होतं। तिथे कार्यक्रम सुरू होता। त्याच्यानंतर कार्यक्रम झाल्याच्या नंतर मी घरी येऊन पाहते तर माझ्या घराचे लॉक फुटलेले दिसले। त्याच्यामुळे मी सरळ आरडाओरडा केल्यामुळे सर्व लोक जमा झाले। नंतर मी माझ्या घरात आल्यावर पाहिलं तर माझ्या घरातले 50-60 हजार रुपये आणि चांदीच्या वस्तू ह्या चोरट्यांनी नेल्या होत्या। आणि रिपोर्ट दिल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिल्यानंतर पोलिसांनी याच्यावर तपास काढावा ही माझी विनंती आहे।